आया 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 येस गया गया. हॅलो अँड वेलकम टू राजमाची लोणावळा ट्रॅव्हल व्लॉग पार्ट 2 मध्ये. आत्ता रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आम्ही जेवण करत आहोत. आम्ही चौघी व्हेज असल्यामुळे आमच्यासाठी व्हेज स्पेशल मेनू आहे आणि नॉन व्हेज चिकनचा बेत आहे. भरपूर गुलाबजाम खाल्ले, पोट भरून जेवलो. आता आम्ही निघालो आहोत काजवा बघायला. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 12:30. पाहू शकता आपण मागे आत्ता काजवे बघतोय. रात्रीची वेळ आहे. तुम्हाला मी टॉर्च बंद करून काजवे दाखवते. एक काजवा पकडलेला आहे मी आता दाखवते तुम्हाला. दिसतोय? या 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 इट्स कमिंग. या 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 इट्स नाइस 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 नाइस. आई कैन सी. हे बघा. या 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 जाने मत दो. वेट. वाओ. यस. हे बघा. आला. हाँ अभी रिलीज करो, कोई बात नहीं. या आता आपण सोडून देऊया. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. इथे पाहू शकता भरपूर प्रमाणात आपल्याला काजवे दिसत आहेत. पूर्ण लाईट्स वगैरे ऑफ केलेल्या आहेत आणि काजवे पाहण्याचा हा सीझन आहे. कसं दिसतंय मागे सुरवंटासारखं. अशी काहीच नाही दिसणार. आत्ता जो तुम्ही मोठा काजवा पाहिला हा जमिनीतला काजवा आहे. खूप रेअर केसमध्ये आपल्याला दिसतो. काजवे पाहता पाहता रात्री 1 वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळं आम्ही सर्वजण पळत पळत रूमच्या दिशेने आलो. पाहू शकता खूपच जोरात पाऊस पडतोय. थंडी वाजत असल्यामुळे आम्ही इथे कोऱ्या चहाचा बेत केला. सर्वांनी रात्री 2 वाजता कोरा चहा पिला. दुसरा दिवस. सकाळचं वातावरण. लवकरच उठलेलो आहोत आम्ही. हे घर आहे ज्या घरात आम्ही रात्री सर्व लेडीज झोपलो. ॲक्च्युअल प्लॅन होता की टेंटमध्ये राहायचा, परंतु भरपूर पाऊस पडल्यामुळे टेंटमध्ये काही राहता आलं नाही. सकाळचं वातावरण खूपच सुंदर आहे, एकदम फ्रेश. आजूबाजूला जे टेंटमध्ये लोक होते तेही खूप भिजले. सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही पाऊस असल्यामुळे टेंटमध्ये राहू शकलो नाही. या मागच्या घरात राहिलो. फ्रेश झालोय, ब्रश केलंय, तोंड हातपाय धुवून. आज दुसरा दिवस आहे तरी रात्री आम्हाला 2 वाजले झोपायला. आता आपण इथे आलेलो आहोत नाश्त्यासाठी. गरमागरम पोहे खात आहोत. पावसानंतर कांदे पोहे खाण्यात वेगळीच मजा. त्यानंतर चहाही घेतला. इथेच आपल्याला एक समोर दृश्य दिसतंय की ह्या ताई खूप लांबून पाणी आणतायत. इथे पाण्याची खूपच अडचण आहे. यांच्यावरून आपल्याला कळते की पाणी किती जपून वापरावे. सर्वांचा नाश्ता करून झाल्यावर आता आम्ही चाललो आहोत करवंदाची मजा लुटायला. तसेच इथे एक लेक आणि शिवशंकरांचं मंदिर आहे ते पाहायला. गावातून रस्ता आहे. खाना है क्या ये? नहीं. जाता जाता पाहू शकता आपल्याला इथे वारुळ दिसलेला आहे. भरपूर आजूबाजूला झाडी आहेत व आमची पूर्ण टीम पाठोपाठ येत आहे. आता करायचं काय मग? झाला का नाश्ता? हा पाहू शकता
पूर्ण लेडीज ग्रुप आमच्यासोबत. आणि आता इथे आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे फोटोज काढण्यासाठी. हे आमच्या ट्रेनर. पोज घेऊयात आता फोटो काढण्यासाठी. 2-3 फोटो आम्ही ग्रुप फोटोज क्लिक करणार आहोत. ते तर तुम्हाला कळलं पाहिजे ना. लेक पाहू शकता, थोड्याच अंतरावर राहिलेला आहे. आणि आजूबाजूला आपल्याला भरपूर करवंदाची झाडं तसेच आंब्याची झाडंही दिसत आहेत. इथे पाहू शकता, झाडीत जाऊन काकूंनीही आंबे काढून आणले. उदयसागर तलाव असे या तलावाचे नाव आहे. खाली थोड्या पायऱ्या उतरल्या की आपल्याला तलाव दिसतोय. हा पहा तलाव. पुढे आपल्याला गोधनेश्वर मंदिरही पाहायला मिळेल. शंकर भगवान यांचं मंदिर आहे. सगळ्यांनी पुन्हा इथे थोडासा ब्रेक घेतलेला आहे. पुन्हा आपण काही फोटो सेशन करूयात. आता आपण तलाव पाहायला आलोय. पाहू शकता तलावाचा व्ह्यू. कहाँ पे आए This हैं is अभी our हम? last trip. I mean, the last activities for the trip of 8 and that 9 June. Now, see, we are tired. Yes. No energy. Bye. See you there. इथे सगळे ग्रुप फोटो काढायची तयारी चालू आहे. सगळ्यांची ग्रुप फोटो काढायची तयारी चालू आहे. चला सगळ्यांनी हात धरून उभे राहा. आहेत ना सगळे तेवढं कम्फर्टेबल आहे. काढते व्हिडिओ काढते का फोटो? चला मर्सी कम. ग्रुप फोटोची तयारी चालू आहे. श्रद्धा काढ बरं. माझ्या मोबाईल मध्ये काढते का? इथे झाडाचे आंबे तोडलेले आहेत. मुझे बताइए, ये बहुत चालू है लड़की सब. आत किती खोले? इथे मंदिराच्या आधी आपल्याला ही विहीर पाहायला मिळतीये. भरपूर खोल आहे विहीर. आणि विहिरीच्या एक्झॅक्टली समोरच आपल्याला मंदिर दिसतंय. इथे सगळे आंबे धुवून आंबे खाण्याची मजा घेत आहेत. झाडावरचे तोडलेले फ्रेश आंबे खाण्यात वेगळीच मजा. हा आहे मंदिराचा परिसर. अगदी खूप जुनं प्राचीन काळातलं मंदिर दिसतंय. कडेने पाहू शकता बऱ्याच लोकांनी टेंट लावलेले आहेत. ही विहीर आणि हा एक मंदिराच्या बाहेरील छोटासा तलाव म्हणता येईल. नंदी महाराज. खूपच सुंदर मंदिराचं दृश्य आहे हे. तुम्हाला मी आता मंदिर आतून दाखवते. चला घेऊयात सर्वप्रथम नंदी महाराजांचं दर्शन. जय नंदी महाराज. ओम नमः शिवाय. शिवशंकरा. सर्वांनी माझ्यासोबत शिवशंकरांचं दर्शन घ्या. हे दृश्य आहे आतील गाभाऱ्यातलं.
आपण इथे महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत. महादेवाचं दर्शन आत्ताच घेतलेलं आहे. पाहू शकता मंदिर खूप छान आहे. मंदिराला कडेनी प्रदक्षिणा घालून तुम्हाला दाखवतेय. पूर्ण दगडांनी बांधकाम केलेलं दिसतंय आपल्याला. एकदम शांतता आहे इथे. हे चल मागून काढल्या. तन्वी नाही का? आपण आता झाडीतून चाललेलो आहे. जांभळं करवंद मिळत आहेत का बघू. पाहू शकता करवंदाचं झाड. भरपूर करवंद लागलेली आहेत. हिरव्यांचं नाहीये हे बघ आतमध्ये. हे बघ त्याच्यापेक्षा हे बघ. नाही ना ग, हे जे पुढे आहेत ना ते जास्त पुढे प्राची पाहिजे ते ह्याचे पण हातातच घ्यावं लागतं. हातातच मीच तोडून आणली ती, पण त्याचं हे नाही होते, घेऊन नाही बनत. भरपूर करवंद गोळा केलेले आहेत आपण. हे बघा आपल्याला माकडही दिसलं. मनसोक्त ताजी ताजी झाडाची करवंद काढून खाऊन मन तृप्त झालं. आता पुन्हा आम्ही रिटर्न चाललेलो आहोत. असा अनुभव आपल्याला क्वचितच घेता येतो. पुन्हा आम्ही इथे पाण्याच्या टाकीच्या इथं ब्रेक घेतला व सगळ्यांनी हात पाय धुवून घेतले. ह्या टाकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही टाकी सोलारवर चालते. सूर्यप्रकाश असेल तरच लोकांना वापरण्यासाठी पाणी मिळते. हे गाव तसं छोटं आहे, 70-80 घरांचं आहे. इथे हे छोटंसं मंदिर पाहायला मिळतंय. गावाला छोटी मोठी घरं, काही लोकांनी चांगल्या प्रतीची घरं बांधलेली दिसत आहेत आपल्याला. ह्या आजी पाहू शकता खूप लांबून पाणी आणतायत. इथे सर्व काही ठीक आहे, पण पाण्याची थोडी अडचण आहे. लोकांना लांबून पाणी आणावे लागते. गावाकडे आल्यावरच आपल्याला निसर्गाची पाण्याची खरी किंमत कळते. We are going back to home. We are going to washroom. 2 दिवस भरपूर एन्जॉय केला. परत रिटर्न आम्ही सुमोने चाललो आहोत. निघालो आता आम्ही. येस परतीचा प्रवास सुरू झाला. ही ट्रिप आयोजित केली होती स्कूल ऑफ मार्शल आर्ट टीमने. मागच्या वर्षीही मी त्यांची ट्रिप
अनुभवली होती. खूपच भारी अनुभव होता. यावर्षीची ट्रिपही एक अविस्मरणीय अनुभव आहे. नेहमीप्रमाणे एवढा सुंदर अनुभव दिल्याबद्दल स्कूल ऑफ मार्शल आर्ट टीममधील विकास सर, साक्षी, श्रद्धा, वैष्णवी, नेहा यांचे खूप खूप आभार. सर्व माझ्या मैत्रिणी, मी तुम्हाला भरपूर मिस करेल. पुन्हा भेटूया.